डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. संविधान लिहिल्यानंतर इथल्या समस्त भारतीयांना, शेड्यूल कास्ट लोकांना, सर्वच माणसांना, स्त्रियांना त्यांचे हक्क, अधिकार, न्याय मिळवून दिले. आणि आज रोजी आपला भारत हा ताठपणे संविधानाच्या दृष्टीने, संविधानानुसार चालत आहे. आज 78 वर्षानंतरही आपला भारत सक्षमपणे उभा आहे. याचे श्रेय बाबासाहेबांना जाते. पण हा व्हिडिओ बनवण्यामागे खरं तर कारण हे आहे की आपण असं बघत आहोत आज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान सभेवर जाण्याचा प्रवास खरंच खूप सोपा होता का सहजपणे ते निवडून गेले आणि मग ही गोष्ट सहजपणे शक्य झाली? तर नाही, असं अजिबात नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लिहिण्यापर्यंतचा, म्हणजेच संविधान सभेवर जाण्यापर्यंतचा प्रवास फार संघर्षशील प्रवास राहिला. तो काय सहज सोपा नाहीये. तर तो काय असं सहजासहजी एका दिवसात ही गोष्ट घडली नाही. त्या काळीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोधक होते. साहजिकच विरोधक आले, मग निवडणुका आल्या, मग निवडून जाणं, मग घटना समितीवर जाणं किंवा संविधान सभेवर जाणं, अशी एक प्रोसेस होती. तर भारताला स्वातंत्र्य द्या अशी मागणी जोर धरू लागली. खूप सारे नेते, मग महात्मा गांधी असतील, सरदार पटेल असतील, ही मागणी जोर धरू लागली की आम्हाला आमचा भारत स्वतंत्र पाहिजे. तर त्या काळी अशी मागणी जोर धरत असल्याने इंग्लंडमधून एक ब्रिटिश सरकारने कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलं, 3 लोकांचं. हे मिशन याच्यासाठी पाठवलं होतं की तुम्ही भारतामध्ये जा आणि तिथल्या जे नेते त्यांना संबोधित करा, की सांगा की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊया, पण तुम्ही देश कसा चालवणार? कारण ते देश चालवण्यासाठी एक तुम्ही मसुदा तयार करा, एक कलाकृती उभी करा आणि तुमच्या देशाचं एक स्वतःचं असं एक संविधान उभं करा. आणि ते संविधान उभं करण्यासाठी त्या अनुषंगाने निवडणुका घेण्याचं ठरलं. म्हणजे एक संविधान सभा गठीत करण्यासाठी निवडणुका घेण्याचं ठरलं. असा एक कार्यक्रम असं म्हणू शकतो आपण की कॅबिनेट मिशनने आपल्या भारतीय नेत्यांसाठी दिला. तर मग झालं असं की त्या काळी ब्रिटिश प्रांत आणि काही संस्थाने, म्हणजे तेव्हा अखंड भारत नव्हता, तर काही ब्रिटिश प्रांत, म्हणजे त्याला ज्या एरियामध्ये ब्रिटिशांची सत्ता आहे तो झाला ब्रिटिश प्रांत, आणि ज्या एरियामध्ये ब्रिटिशांची सत्ता नाहीये, म्हणजे सत्ता होती परंतु काही संस्थानिक लोक होते. जसे की आता पुणे संस्थान झालं, हैदराबाद संस्थान झालं, तिकडं बंगाल एक प्रांत होता, इकडं म्हैसूर एक प्रांत. तर असे काही प्रांत होते की त्या ठिकाणी ब्रिटिशांच्याच नियंत्रणाखाली पण काही शासक होते तिथे, जे तिथलं राज्य पाहत होते. तर मग असे 93 होते संस्थान, आणि म्हणजे एकूण जागा अशा ठरल्या होत्या की एकूण जागा ज्या काढल्या होत्या त्या होत्या 389. त्यातील 93 संस्थानं होते. मग ते ऑटोमॅटिकली संविधान सभेवर जाणार होते. ते राखीव होते किंवा तेच नॉमिनेट करणार होते की आमचा आम्ही माणूस पाठवतो, किंवा ते स्वतः जाणार होते. उर्वरित 296 जागा ह्या निवडणुका होणार होत्या ब्रिटिश प्रांतात. त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची 1936 मध्ये स्थापना केली होती. कालांतराने तो फक्त मजुरापर्यंत हा पक्ष मर्यादित राहू नये म्हणून बाबासाहेबांनी 1942 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचं नामकरण केलं, शेड्यूल कास्ट फेडरेशन, म्हणजे शेकाफ. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की आता आपण या पक्षाच्या माध्यमातून मुंबई प्रांतामधून निवडणूक लढवावी आणि संविधान सभेवर जावं. तर बाबासाहेबांना जेव्हा हे कळलं होतं की निवडणुका होणार आहेत आणि कॅबिनेट मिशन येणार, तर डॉक्टर बाबासाहेबांनी ही तयारी अगोदरच केली होती की मला संविधान सभेवर जायचं आणि तिथे मला प्रतिनिधित्व करायचं, माझ्या समाजाचं, सर्वांचं, स्त्रियांचं, म्हणजे सगळ्यांसाठीच ही गोष्ट. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्या काळी सर्वांनाच माहीत होतं. मग ते त्या काळी काँग्रेस स्ट्रॉंग होती. मग काँग्रेसच्या लोकांना त्यांचं कार्य माहीत होते. पण विषय असा होता की काँग्रेसच्या लोकांचा बाबासाहेबांना विरोध होता. काँग्रेसच्या लोकांना वाटत होतं की बाबासाहेब संविधान सभेवर गेले नाही पाहिजेत. मग काँग्रेसवाल्यांना प्लॅनिंग केली. बाबासाहेब फेब्रुवारी 1946 मध्ये उभे राहिले. म्हणजे तेव्हा निवडणुका सर्वच ठरल्या होत्या. 296 जागासाठी निवडणुका होणार होत्या. बाबासाहेबांनी फॉर्म भरला. त्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी प्लॅनिंग करून बाबासाहेबांना पाडलं. म्हणजे बाबासाहेब निवडून आले नाही मुंबईमधून. कारण काँग्रेसच्या लोकांना बाबासाहेब नको होते. त्या काळी काँग्रेसचं आणि बाबासाहेबांचं काही मुद्द्यावर वाद होते.
मग काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं की बाबासाहेब संविधान सभेमध्ये आले नाही पाहिजेत, अशी फिल्डिंग लावा. मग तशी त्यांनी फिल्डिंग लावली. मग त्याच वेळी असं सांगण्यात आलं होतं की दरवाजेच आम्ही खिडक्या सुद्धा बंद केल्या की बाबासाहेब संविधान सभेवर पोहोचणार नाही. त्यानंतर मग 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जोगेंद्रनाथ मंडल हे बाबासाहेबांचे निकटवर्ती होते. म्हणजे त्या प्रांतातले ते तिकडे अस्पृश्य चळवळीसाठी काम करत होते. मग जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही बंगाल प्रांतामधून निवडणूक लढवा. बंगाल प्रांतामध्ये मग जुलै 1946 मध्ये बाबासाहेबांनी बंगालमधल्या जुसोर खुलना या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभे राहिले. मग तिथल्या मुस्लिम लीग, कम्युनिस्ट पक्ष आणि अस्पृश्य समाज म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल यांचा निकटवर्ती समाज यांच्या पाठिंब्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जुलै 1946 मध्ये संविधान सभेवर निवडून आले. बाबासाहेब जुलैमध्ये निवडून आल्यानंतर साधारणतः ऑगस्टपर्यंत 1947 ऑगस्टपर्यंत म्हणजे वर्षभराच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याची छाप संविधान सभेमध्ये सोडली. त्यांनी इतकं मन लावून काम केलं की खूप सारे लोक बाबासाहेबांना विचारायचे खूप साऱ्या शंका, कारण बाबासाहेब बॅरिस्टर होते, ते परदेशातून शिकून आले होते आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या संविधानाचा अभ्यासही केला होता. म्हणजे बाबासाहेब सर्व तयारी करून होते. मग त्या वर्षभराच्या कामकाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक त्यांची मर्यादित समितीपुरती ओळख न ठेवता एक मोठी ओळख निर्माण केली. मग विषय असा झाला की बाबासाहेब आणि संविधान सभा हे गणितच जमून गेलं. बाबासाहेबाच्या संविधान सभेचं कामकाज पुढे जायला नाही, कारण इतर सदस्य बाबासाहेबांचा सल्ला घेण्यासाठी होते. परंतु मग झालं काय, जो जिन्ना होता पाकिस्तान प्रेमी, तो इंग्रज सरकारबरोबर भांडत होता की आम्हाला भारतामधून वेगळं व्हायचं नाही. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर आम्हाला आमचं स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्र द्या. मग झाला असं 14 ऑगस्ट 1946 भारताची फाळणी झाली आणि बाबासाहेब निवडून आले होते. जो पूर्व पाकिस्तान म्हणजे बंगालचा प्रांत तो गेला पाकिस्तानमध्ये. मग अशाने काय झालं, बाबासाहेबांचं सदस्यत्व आपोआप संपुष्टात आलं. बाबासाहेबांचं सदस्यत्व संपुष्टात आल्यामुळं बाबासाहेब संविधान सभेतून आपोआपच बाहेर पडले. मग बॅरिस्टर जिन्नाला असं वाटलं की बाबासाहेब आता संविधान सभेमधून बाहेर पडले तर आता ते आमच्याकडे येतील, म्हणजे आमच्या प्रांतात आता त्यांचा मतदारसंघ होता. पण बाबासाहेबाला ही गोष्ट मान्य नव्हती, कारण बाबासाहेबाचं असं म्हणणं होतं की माझा सर्व समाज किंवा माझे लोक बहुतांश हे भारत देशामध्ये, आणि बाबासाहेब पहिल्यापासून म्हणतात मी प्रथमतः भारतीय होतो आणि अंतिमतः भारतीयच आहे. बाबासाहेब हे प्रखर देशप्रेमी होते. मग त्यानंतर असं झालं की कामकाज संविधान सभेचं चालायला नाही. काँग्रेसचे लोक काही मागणी करत होते की बाबासाहेबांना परत बोलवा. मग 3-4 महिन्याच्या कालावधीमध्येच बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे त्या काळच्या काँग्रेस पक्षाला झुकावं लागलं. बाबासाहेबांच्या फक्त विद्वत्तेपुढे त्या काळच्या काँग्रेस पक्षाला झुकावं लागलं आणि मुंबई प्रांतामधून जे काँग्रेसचे तिकिटावर निवडून आले ते M.R. जयकर यांना तिथल्या वरिष्ठ म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ लोकांनी सांगितलं की तिथली मुंबई प्रांतामधली जागा खाली करा आणि बाबासाहेबांना निवडून आलं. मग M.R. जयकर यांचा राजीनामा झाला आणि बाबासाहेबांना मुंबई प्रांतामधून बिनविरोध काँग्रेसने निवडून आणले संविधान सभेवर सप्टेंबर 1946 मध्ये. मग त्यानंतर बाबासाहेबांना सन्मानाने मसुदा समिती म्हणजे जी मूळ असते ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद दिले. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनवण्यात आला आणि जो संविधानाची मूळ कलाकृती बनवण्याची जबाबदारी फक्त या मसुदा समितीवर होती.